सगळ्यांचं स्वागत करते. कशा आहात तुम्ही सर्वजण? मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त मिळत असाल. तर आज आहे रविवार, तर आम्ही आज उशिराच उठलो आणि बाहेर येऊन गार थंड वारा सुटला होता. म्हटलं बघावं तरी, तर पाऊस पडून गेलेला आहे पहाटेच वाटतं. आणि इथं बघा पाण्याचे थेंब थेंब असे साचलेले दिसते. ते बाल्कनीमध्ये सगळा कचरा झालेला आहे. इशू उभा राहिली आहे तिथं, हे बघा. आणि बाहेरच वातावरण झालंय आभाळ आल्यासारखं. आणि पाऊस पडून गेल्यामुळे ना पूर्ण माती अशी चोपली इथं. आणि हे बघा पुढं पिंपळाचं झाड दिसतंय का, त्याच्यावरती ना मोर बसलेले 2 आहेत. थोडाफार झूम करून दाखवते मी तुम्हाला. हे बघा, इथे एक आहे, इथे एक आहे. 2 असे मोर बसलेले आहेत. रात्रभर त्यांनी ओरडत असत म्याव म्याव करून. ते 2 बसलेले आहेत. आणि पलीकडच्या साईडला आहे ना, तर ते कम्युनिटी हॉल आहे, त्याच्यावरती पण होते मागाशी, गेले वाटतं आता. हर्ष पण उठून ना बाहेर आलेले आणि इथं उभा राहिले 2 जण बाल्कनीमध्ये. हे बघा, आता ऊन पडलं होतं आणि पाऊस किती मोठे मोठे थेंब आहेत बघा, यायला लागले. हर्ष आंघोळ करून बाहेर गेलाय. दिसत असेल तुम्हाला इथे बघा पाणी. आता एकदम सगळं म्हणजे हे झालं होतं, ऊन पण पडलं होतं, वाटलं नाही येणार, पण यायला लागलाय पाऊस. तर देवपूजा वगैरे झाली माझी. हे बघा, देवपूजा करून घेतलेली मी आणि तुम्हाला बाहेर पण दाखवलं तुळशीला. अशी देवपूजा केलेली आहे. आणि बाहेर तुम्ही येणं झाडालाच काढायला गेले होते, तेवढ्यात म्हणलं बाहेर पावसाचा आवाज यायला लागला म्हणून ते आलते. झाडून काढून घेते आता इथे सगळं. तर आता देवपूजा रांगोळी वगैरे झाल्यानंतर मी आलेली स्वयंपाक करायला. तर आज स्वयंपाक फक्त फौजी आणि मुलांसाठी करायचा होता, तर त्यासाठीच ना वटाण्याची भाजी इकडे शिजत घातलेली होती मी. आणि इकडच्या साईडला तर चपात्या करायला घेतलेल्या आहेत मी. तर पहिल्यांदा आहे ना थोडंसं बारीकच गॅस ठेवलेला आहे भाजीचा. म्हणलं तर शिजत येईलच, भाजी शिजेल तोपर्यंत इकडे चपात्या पण आपल्या करून घ्याव्यात. आणि इथं कणिक मळून ठेवली होती मी, तर त्याला थोडंसं तेल लावून मळून घेते आता. आणि माझी आता चपात्या करण्याची जी पद्धत आहे, कशा प्रकारे करते, तर आता तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसेलच की मी कशा पद्धतीने चपाती लाटते. तर 3 पदरी घडी करून आहे ना चपात्या करत असते मी. तर 2 गोळे करून घेतलेले आहेत आधी पहिल्यांदा, आणि त्याच्यानंतर मग आता चपात्या लाटून घेते. तर पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा तुम्ही. तर आता बघा, सिलेंडरची खूप म्हणजे टंचाई आलेली आहे. तुमच्याकडे पण आहे का टंचाई? नक्की कमेंट करून सांगा मला. आता इथं दिल्लीमध्ये आम्ही राहतो ना, तर इथे सगळं सिलेंडर भेटेनाच झालेले. ज्यांचे संपलेत त्यांना खूप म्हणजे प्रॉब्लेम यायला लागलेले सिलेंडरचे. आणि एवढी देवाकडे प्रार्थना आहे की युद्ध जे आहे ते लवकरात लवकर संपावं, कारण बाकीच्या पण वस्तूंचे जे रेट आहेत तर ते पण वाढायला लागलेले आहेत. आणि मेन म्हणजे सिलेंडर, तर त्याचं सिटीमध्ये खूपच म्हणजे हे झालेलं आहे. म्हणजे गावाकडे असल्यावर कसंही ॲडजस्ट करू शकतो आपण, म्हणजे चूल वगैरे करून किंवा काय. इकडं पण तसं ऑप्शन आहेच इलेक्ट्रिक, जे इंडक्शन आहे त्याचा. पण सिलेंडर तर आता काही भेटेनाच झालेले आहेत. असं टेन्शन आले की काय करावं आणि काय नाही. आणि आता 10-15 दिवसात तर सिलेंडर संपेलच असं वाटायला लागलेलं आहे मला. तर बघू आता कसं काय होतंय ते. तर इथं म्हणजे एक ठिकाणी चौकशी केली तर बघत होते, तर 7,000ला एक सिलेंडर म्हणत होते. तर अशा पद्धतीने ना चपाती लाटून घेतली मी आणि आता भाजून घेते चपाती. तर मी ना उलटाण्याचा वापर नाही करत, हातानेच ना तेल लावून घेत असते. आणि त्याच्यानंतर मग असं हातानेच पलटी वगैरे करत असते चपाती. तर अशाच पद्धतीने सगळ्या चपात्या वगैरे करून घेतल्या. आणि इशू हॉस्टेलला दिले जेवायला पहिल्यांदा. आणि त्याच्यानंतर मग मी पण साबुदाणा आहे ना भिजू घातला होता. तर आधी सगळं म्हणजे काम वगैरे करून घेतलं स्वयंपाक ते. आणि नंतर मोगऱ्याच्या झाडाला तर भरपूर अशा कळ्या आलेल्या आहेत. आता फुलं उमलतीलच त्याची. पूर्ण लकडून गेलेले झाड असं
कळ्यांनी. हे बघा छोट्या छोट्या भरपूर अशा कळ्या आलेल्या आहेत. आणि इकडे झेंडूच्या झाडांना पण आहे ना हे बघा कळ्या. आणि इथे एक आलेलं आहे झेंडूचं फूल पण छान असं. आणि इकडच्या झाडाला पण आलेले आहेत. छान वाटतं इथे एवढ्या एरियात आलं ना सगळी ग्रीनरी पाहून. आणि फुलं आले त्याच्यामुळे ते छान रात्रीचा सुगंध दरवळतो मोगऱ्याचा. तर दुपारी आहे ना सगळ्यांची जेवण वगैरे झाली. त्यानंतर मी पण फराळ करून घेतली आणि थोड्या वेळ आराम केला. असं झालं की म्हणजे खूप म्हणजे कंटाळा आल्यासारखं झालं मला. उपवास असल्यावर असंच होतं, भूक लागल्यासारखं. आणि ज्या दिवशी उपवास नसतो त्या दिवशी मग भूक पण लागत नाही. तर मग थोड्या वेळ आराम केला, झोपले तर नाहीत. पण असंच एडिटिंग वगैरे केलं, मोबाईलचं व्हिडिओ वगैरे हे केला, एडिट करून अपलोड केला. आता आहे ना भांडी राहिलेली आहेत घासायची. हे बघा सकाळपासूनची भांडी पडलेली आहेत, ती ठेवलेली आहेत घासण्यासाठी. आणि आता चहा ठेवलेला आहे मी. तर तुम्हाला म्हटलं होतं मी साखर बंद केलेली आहे. तर साखर तर बंदच केलेली आहे. तर हे जे म्हणजे हा खांड आहे ना, खांड वापरून मी चहा बनवते. तर हे बघा हे अशा पद्धतीने असते खांड जो असतो ना तर तो हे ना 1 चमचा टाकून आहे ना मी चहा बनवत असते. आणि चहा फक्त उपवासाच्या दिवशी म्हणजे लागतो, एक सकाळी आणि संध्याकाळी एक टाईम. नाहीतर उपवास नसेल त्या दिवशी मग मी घेतच नाही चहा. तर आता चहा ठेवलेला आहे, याच्यामध्ये आता टाकते उकळल्यानंतर 1 चमचा खांड. तर हे खांड जे आहे तर ते खडी साखरेपासून आहे ना बनवलेलं असते. तर त्याच्यामुळे चांगलं असते हे शरीराला, म्हणजे साखरेपेक्षा तरी. म्हणून तेच वापरते मी आता इथं आल्यापासून. लाडूमध्ये वगैरे तुम्ही पाहिलंच असेल की मागच्या व्हिडिओमध्ये मी यूज केलं होतं खांड. ते पण तुम्ही मागचे व्हिडिओ पाहू शकता हेल्दी पौष्टिक लाडूसाठी. तर आता आहे ना चहा माझा उकळतोय, ते उकळल्यानंतर टाकते याच्यामध्ये ते. तर आता इव्हिनिंगचे वाजलेले आहेत 4:45 आणि माझं चाललेलं आहे आता प्रेस करायची फौजींच्या ड्रेससाठी. कारण आता उद्याच्याला लागणार ड्रेस. तोडून घेते त्याला. कळी पण आहे, भरपूर अशा कळ्या पण लागलेल्या आहेत. हे एवढे निघलेत देवाला वाहते ना. आत्ताच देवपूजा करून घेतली मी. आणि ही छान अशी जी फुलं आलेली आहेत ना तर ते देवांना सगळ्यांना जेवढ्यांना होते तेवढ्यांना वाहते आता मी. विठ्ठल रुक्मिणीचे इथे एक ठेवते, श्रीकृष्णाला, लक्ष्मी मातेला आणि स्वामी समर्थांच्या चरणी हे अशी ठेवलेली आहेत मी फुलं. छान वाटतं देवाऱ्यामध्ये फुलं असल्यानंतर. देवपूजा पण करून झाली. चला तर मग आता कालच्या व्लॉगचा मी इथे सेंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.